नर्सेसच्या आंदोलनासंदर्भातली राज्यातल्या परिचारिका संघटनांचं आता आंदोलन आहे आणि वैद्यकीय शिक्षण विभागामधल्या परिचारिकांचं हे आंदोलन आहे। राज्यभरात आज सकाळी 2 तास हे आंदोलन करण्यात येते। आंदोलनासह जिल्हा स्तरावर निदर्शनं आहेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने ही माहिती दिली आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातल्या परिचारिकांचं आंदोलन आहे। प्रतिबंध फायनल नसल्यामुळे रिक्त पदं भरलेली जात नाहीत। ही रिक्त पदं पण तातडीने भरावीत आणि ही जी पदोन्नतीची पदं आहेत ही पदं लवकरात लवकर भरावी यासाठीचे आजचं इशारा आंदोलन आहे। या आंदोलनाची दखल या शासनाने घ्यावी, अन्यथा आम्हाला पुढे जाऊन हे आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल। आंदोलनाची दखल घेतली जाते, आश्वासनं दिली जातात। मागे सुद्धा आंदोलन झालं होतं, मात्र पूर्ण त्याचे आश्वासनं पूर्ण होत नाहीयेत का? पुन्हा एकदा आंदोलनाची हाक द्यावी लागेल अशा प्रकारचं? हो, निश्चितच खात्यामध्ये जवळजवळ 50% पदे रिक्त आहेत परिचारिकांची, जेव्हा की रिक्त पदे आहेत आणि त्याच्यात काम करणाऱ्या लायक परिचारिका आपल्याकडे उपलब्ध आहेत, तरीसुद्धा त्याची संधी त्यांना मिळत नाही आहे। शासकीय सेवेत येण्याची संधी मिळत नाही आणि आलेल्या परिचारिकांची प्रमोशन्स होत नाही आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। कारण कनिष्ठम पद जे आहे अधिपरिचारिकाचं, या पदावरती 25-30 वर्ष सर्व्हिस करून या परिचारिकांना त्याच पदावरती सेवानिवृत्त व्हावं लागतंय। ही फार खेदाची बाब आहे की शासनाने त्याच्याकडे आमच्याकडे या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे। 1964 पासूनच्या जे RR होते, जेव्हा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे एकत्र होतं, त्यानंतर ते RR सार्वजनिक आरोग्यासाठी वेगळे निर्माण करण्यात आले आणि पण 2021 मध्ये जे निश्चित करायला पाहिजे होते RR, ते आज 2026 मध्ये आलो आपण। मधल्या काळामध्ये 2 सप्टेंबर